धन्यवाद. नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत श्रीकृष्णपुरम शहाड येथे. श्रीकृष्णपुरम आहे, मला अगदी श्रीकृष्ण झाल्यासारखं वाटतंय. तर सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या श्रीकृष्णपुरममध्ये आज आलेलो आहोत तिकडे ताई माझ्याबरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ सुनीता सुहास खैरनार. बरं, या महिलांनी आम्हाला माहिती सांगा. या सोसायटीतल्या आमच्या सगळ्या महिला अतिशय खूप सगळ्या चांगल्या आहेत. त्यानंतर आमच्याकडे सगळे सण एकत्र आम्ही साजरे करत असतो. गणपती उत्सव छान मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अतिशय उत्साहाचं वातावरण त्यावेळी असतं. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा हा सण सुद्धा जरी हिंदूंचा असला तरी सगळ्या समाजाचे लोक आमच्या सोसायटीत राहतात, पण सगळी लोक त्यावेळी एकत्र येतात आणि सगळे सण उत्सव अतिशय छान साजरे केले जातात आमच्या सोसायटीत. असं सगळं छान छान वातावरण आहे. हो की नाही? छान आहे. हो, श्रीकृष्णपुरम एकदम. हो, श्रीकृष्णाचं नाव जसं आहे आणि सगळ्या श्रीकृष्णाभोवती जशा गोपिका सगळ्या जमावतात त्याप्रमाणे आता सुद्धा असंच वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि राहुल पेठे आपले श्रीकृष्ण आहे असं समजून सगळ्या गोपिका इथे जमलेल्या आहेत आणि आता खूप मोठे बक्षिसं मिळवणार आहेत. धन्यवाद यांची माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? जी शब्द चव्हाण. बरं, कितवीत आहेस? पहिलीला. तुला सर्वात जास्त काय आवडतं सांग? खेळ आवडतो की अभ्यास आवडतो? अभ्यास. अभ्यास आवडतो. आणि टॅटू पण काढायला आवडतं ना, हो की नाही? दाखव टॅटू. किती छान आहे. हां, टोकन्स काढून देशील याच्यातली? हां, मला एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे. व्हेरी गुड. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हात. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 72. दुसरा क्रमांक आहे 68. आणि तिसरा क्रमांक आहे 55. तिन्ही पदक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव तुम्ही सांगितलं, आता तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्ही काय काय करता? मी एक ठाणे महानगरपालिका शाळेमध्ये शिक्षिका आहे. तसेच मला शिक्षणाची आणि शिकण्याची पण खूप आवड आहे. अच्छा. त्यानंतर मला स्वयंपाकाची आवड आहेच. शाळेच्या वेळातून जेवढा वेळ मिळेल घरी आल्यानंतर तेवढ्यामध्ये मी रांगोळी काढणं किंवा पाककला किंवा स्वयंपाक चांगला करणं या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. एकदम तयारी करून आलं ती? काय काय सांगायचं त्याची? नाही, तसं तयारी बियारी काही केलेली नव्हती, कारण माझा नंबर येईल मला असं माहित नव्हतं. अनपेक्षाचा नंबर आल्यामुळे मला वेळेवर जे सुचलं ते मी सांगितलं. हो की नाही? टोकन काढणाऱ्या मुलीला मग शिकवा जरा जास्त थोडं. ठीक आहे. आणि कितवीच्या मुलांना शिकवतो? माझ्याकडे सध्या 7वीचा वर्ग आहे. 7वीचा वर्ग? पण मग अख्खा वर्ग तुमच्याकडे आहे? हो. बाई त्या वर्गाच्या तुम्ही? हो. सगळे विषय? हो की नाही? मग आवडत्या बाई आहात, नावडत्या आहात की काय? माझ्या मते तर मी आवडती बाई आहे. हा, नाही कारण मुलं भेटली होती वर्गातली तुमच्या? भेटली होती का? काय बोलले माझ्याबद्दल? नाही, ते म्हणाले खूप चांगले आहेत आमच्या बाई. बोलले ना? हा, असं आम्ही सांगतो पण असंच आहे खरं, असंच म्हणाले. तसंच आहे. असंच आहे ना? ठीक आहे. इथे आता राऊंड घ्यायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ आशा बापू पाटील. तुम्ही काय करता? मी ब्युटिशियन आहे. माझं पार्लर आहे आणि क्लासेस चालवते. परत एम्ब्रॉयडरीचे क्लास झालेत माझे. हा. आणि विणकाम भरतकाम आवडतं. केवढं करताय काम? घरकाम करून ते करते. मग भरपूर वेळच नसणार मग तुम्हाला इतर काही टाइमपास करायला? 5 ते 12 एंगेज असते. हो ना? आणि बायकांना पण एंगेज होता. एक पावडर लावली की दुसरीकडे जाऊन विणकाम करायचं पटकन, मग इथून भरतकाम शिकवायचं. मध्येच मुलगी आली तर मग तिला सांगायचं हे कर जर वगैरे. हा, इंटरेस्ट आहे. हो. मग या बायका येतात सगळ्या? माझं तिकडे पार्लर आहे मारळ गावात. कुठे? मारळ गावात. लांब आहे इथून? हा, इथून ऑटो करून जाते. ऑटो करून जाता? अच्छा. मग तिकडच्या बायका? हो, तिकडे 15 वर्षाच्या पुढे झालेत मला हे पार्लर असून. अरे मग भरपूर एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. हो की नाही?
मग येतील आता या सगळ्या बायका. त्यांना माहित नव्हतं कारण एवढी वर्ष तुम्ही करता पार्लर. नाही मीच बोर्ड लावलं नाही आता जरा थोडं मग असं कसं होणार. मग आता बोर्डात लवकर तुम्ही हो की नाही. भरपूर काम करता तुम्ही. हा हो. इथे आता थोडा टाइमपास करू, राऊंड खेळू, बक्षीस मिळालं तर एन्जॉय कर. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ पूजा मिलिंद हिवरे. तुम्ही काय करता. मी गृहिणी आहे. हा मग तुमच्याविषयी आम्हाला मी तुम्ही काय. माझ्या मुलीला सांभाळते. तिला शाळेत सोडणं, तिचं व्यवस्थित संगोपन करणं आणि मधल्या वेळ मिळेल तेव्हा वाचणं, टीव्ही पाहणं हा माझा छंद आहे. टीव्ही हो. पाहणं. झी टीव्ही बघता. हो खूप. कुठली मालिका सर्वात जास्त आवडते. जी साडेमाडे तीनच. 3:30. हो. आणि बाकीच्या पण आवडतात तशाच. बाकीच्या बघते. बाकीच्या पण जी बघता. टीव्ही जास्त. झी टीव्ही जास्त बघता. हो. अच्छा. आणि मग अजून तुम्ही फिरायला वगैरे कुठे जाता. फिरायला गार्डनला मैदान वगैरे इथे आहे आमच्या इथे. हा. तिथे जातो आम्ही फिरायला. गोल गार्डन. मैदान? हो. चौकोनी आहे. गार्डन गोल मैदान. गोलच गोल आहे ना? हो गोलच आहे. हा कधी चौकोनी नाही नाही असतं. गार्डन गोल आहे ते म्हणून त्याला गार्डन- गोल मैदान म्हणतात. व्हेरी गुड. इथे राऊंड खेळायचे तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. चला गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची म्हणजे अंदाजे कितीची राऊंड. एकदम तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार. ज्याताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार पूजाताई, मग आशाताई आणि मग सुनीताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे पॉपअप टोस्टर. या पॉपअप टोस्टरमध्ये 2 ब्रेडचे स्लाइस टोस्ट होऊ शकतात. या टोस्टरमध्ये ब्रेड टोस्ट होण्यासाठीचे तापमान सेट करण्यासाठी याला कंट्रोल नॉब आहे. प्रॉडक्ट तयार, पूजाही तयार. हे घ्या 4 आकडे वापरा. किंमत सांगा. किती किंमत आहे. 1599 रुपये. 1599. 1599 बरोबर वाटते. किती पाहिजे. आणि 2000, 1200, 1400, 1300, 899. तुम्हाला काय करायचंय बदलायची मग. नाही. हीच ठेवायची आहे. हो. फ्रीज करूया. हो. फ्रीज करूया. 1599 1599 2 1599. आता आशात आहे. हे घ्या 4 आकडे वापरा. किती किंमत आहे. 2560. 2560 बरोबर वाटते. 25 से 60. मग किती पाहिजे. 2500, 1400, 2800, 1300, 1800. बर तुम्हाला काय करायचंय. बदलायची. बदला. आता किंमत आहे 2130. 2130. ही फ्रीज करायची. फ्रीज करूया. 2130. 2130. 2130. आता सुनीता ताई हे घ्या 4 आकडे वापरा. किती किंमत आहे. 1530. 1530 बरोबर वाटते का. नाही ना. किती वाटते. 2000. बाकी 1500, 1800. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय. 30 ठेवायची. हीच ठेवायची आहे. चला हीच ठेवूया. 1530. 1530. 1530. तिघींनी आपापला अंदाज सांगा. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. आशाताईंनी किंमत सांगितली 2130 रुपये. पूजाताईंनी किंमत सांगितली 1599 रुपये. आणि सुनीताताईंनी किंमत सांगितली 1530 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1349 रुपये. त्यामुळे विजेते आहेत सुनीताताई. हा घ्या तुमचा पॉप टोस्टर. कसं वाटलं सांगा. खूप छान वाटलं. हा माझ्याकडे टोस्टर नव्हतंच ऑलरेडी, त्यामुळे आता या टोस्टर मध्ये टोस्ट करून सगळ्यांना खाऊ घालेल सोसायटीतल्या लोकांनी. हो की नाही. हो. त्याचीच वाट बघतायत ते लोक. ते म्हणाले मला. हो सगळ्यांना खाऊ घाल. तुम्ही पण त्याच्यामध्ये आलात. चला हे एक बरं झालं. ठीक आहे. पुढची राऊंड खेळायची तुम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक आहेत. ते सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, अशी कुठली आपली वस्तू आहे जी आपल्यापेक्षा इतरांकडूनच जास्त वापरली जाते. उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडे माडे.